नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हुलग्याचं माडगं कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे. हुलगे म्हणजे त्याला कुळीत पण म्हणतात, कुळतीचं माडगं. पूर्वीची लोक चहाच्या ऐवजी सकाळी सकाळी माडगंच प्यायचे आणि ते पौष्टिक पण असतं. गुळ घालून करतात. ते कसं करायचं आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. हे हुलगा असं दिसतात. हे बघा, मसुरासारखंच असते, फक्त मसुरा गोल असते आणि थोडंसं उबट लांबट असते. हे मी भाजून याचं पीठ करून घेतले. हे पीठ असं रवळ करायचं, मिक्सरला जरी केलं तरी तुम्ही चालते. खमंग भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक चाळून घ्यायचं पीठ हे. आणि थोडेसे तांदूळ घालायचे त्या पाण्यात चवीसाठी. गूळ घेतलाय मी थोडासा आणि जायफळ. आता आपण पाणी गरम करायला ठेवले मी अर्धा पातेलं. त्यात मी चवीनुसार मीठ घालते. नुसत्या मिठाचं सुद्धा माडगं पिलं तरी चांगलं लागतं, पण गुळाचं त्याच्यापेक्षा छान लागतं. मीठ घालते आणि हे तांदूळ घालते, म्हणजे तांदूळ थोडे शिजायला पाहिजे. पाणी चांगलं आपण उकळून द्यायचं. अगदी अर्धा कच्चा तांदूळ शिजला पाहिजे तोपर्यंत मी हे पीठ कालवून घेते एका पातेल्यात, कारण गुठळ्या होऊ म्हणून. पिठल्यासारखं गरगटलं तरी चालतंय, पण ते गुठळ्या होऊ शकतात म्हणून असं कालवून घेते मी. लहान मुलांना तर फार पौष्टिक आहे हे. मी सुद्धा पिलेलं आहे लहानपणी. आणि पूर्वीची लोक चहाच्या ऐवजी हेच पित होती. चहा जास्त आपल्याकडे नसायचाच. पाण्याला उकळी आली चांगली आणि तांदूळ आपला आहे बघा अर्धा कच्चा शिजलेला आहे. फार शिजवायचा नाही, भातच तयार होईल असं शिजला एवढा. आता आपण हे हुलग्याचं पीठ भिजवलेलं ह्याच्यात घालूया. परत जरासं हे शिजून द्यायचं चांगलं. माडगं आपलं तयार झालंय. आता ह्याच्यात गूळ घालायचं आपल्याला. जास्त गूळ घालायचं नाही, थोडाच घालायचा. फार गोड गोड पण चांगलं नाही लागत. गूळ विरघळेपर्यंत थोडंसं शिजून द्यायचं आणि मग उतरायचं. अजून थोडंसं पातळ केलं तर चालेल, पण असं छान दमदार राहतं पोटाला. हे आपलं माडगं आता तयार आहे. ह्याच्यात मी थोडंसं जायफळ किसते. चांगलं उकळलं. आता आपलं तयार झालंय माडगं हे. गॅस मी बंद करते आता. हे माडगं आता आपलं खाण्यासाठी तयार झालंय. हे असं चमच्यानं पण खाऊ शकता किंवा बशीत वतून प्यायचं. हे आता खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही हुलगा किंवा कुळीत म्हणजे तुमच्या भागात काय म्हणत असतील त्याचं माडगं करून बघा. आणि याप्रमाणे आपण हरभऱ्याच्या डाळीचं सुद्धा भाजून बारीक करून माडगं करू शकतो, पण ह्याचं माडगं चविष्ट लागते. आणि अशा प्रकारे तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.